नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपे व सुंदर भाषण। 26 जानेवारी भाषण। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि देशबांधवांनो, उत्सव हा मांगल्याचा, उत्सव हा सौभाग्याचा, उत्सव हा प्रत्येक भारतीयाचा आणि भारतीयांच्या स्वाभिमानाचा। आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या सर्वांच्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा दिवस म्हणजेच आपल्या देशाचा राष्ट्रीय सण, भारताच्या इतिहासातील सोनेरी क्षण। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण राज्यकारभार चालविण्याचे कोणतेही कायदे नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने अथक परिश्रमाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान तयार केले। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये संविधान लागू झाले। आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे। या दिवशी राजधानी दिल्ली येथे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात होते। प्रत्येक सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। हा दिवस आपल्याला महान नेत्यांच्या व क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून देतो। आपण सर्वांनी मिळून भारताच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा करूया। चला तर आपण जयघोष करूया। वंदे मातरम। भारत माता की जय। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रांनो।